Wow.
याचा अर्थ सगळ्यांना बरोबर घेऊन देवापर्यंत जाणं एवढ्याच करता आता आम्ही शिल्लक राहिलेलो आहोत. कारण तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी हे आमच्या जीवनाचं झालंय. मग आता काय राहिलंय? आता काही नाही. आता दिवस चारी खेळीमेळी. आता खेळीमेळीचे 4 दिवस राहिलेत, ज्या 4 दिवसामध्ये मानवी जीवनाचा शेवटचा दिवस सिद्ध करण्याकरता तुकोबारायने आपल्याला जी गाथा दिली, तो गाथा आपल्या वाचनात येणं, त्या गाथ्यातले अभंग आपल्या चिंतनात येणं आणि त्या चिंतनानं तुकोबारायांसारखं आपलं जीवन
पत्रास ते गंगेत खयाल करून असं अंगावर मारून घेत होतं पोरं. कोणीच पाहत नव्हतं त्याच्यात. ते म्हणजे एवढा मारून घेत होता तरी कोणीच पाहत नव्हतं. मग आमच्या समोर तर एवढा वेळ गेला त्याच्यात कोणी 20 रुपये सुद्धा दिले नाही. आणि कीर्तन करायचं चांगले दिवस पण तुकोबऱ्यांचं ऐकणं महत्वाचं आहे. पारायण करावे, कारण पारायण केल्याशिवाय तुकाराम महाराज काय म्हणतात हे कसं कळणार आहे. अर्थ समजून घ्यावा. जसं ज्ञानोबांनी म्हटलेलं आहे, जाणती असावा गीताची एक सेवा, काय करायला आगवा शास्त्री. तसं आता असं म्हणावं की जाणती असावा गाथाची एक सेवा, काय करायला उगाच आपल्याला ज्याला आपलं चांगलं व्हावं वाटतंय, हित व्हावं वाटतंय, कल्याण व्हावं वाटतंय, त्याने तुकोबऱ्यांचा गाथा आपला म्हणावा. म्हणजे गाथ्याच्या रूपात प्रत्यक्ष तुकोबरे आपल्याला सांगतात. काय करावं हेही सांगतात आणि काय करू नये हेही सांगतात. आपण त्या नव्हे विनोद उत्तर केले रंगावयाचा विडोबार कुमार व्हिडिओ कॉल होतो ना भविष्य असं सप्ताह होणार नाही.